सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीने जे माझ्यावर विश्वास ठेवली, तसंच भारतीय जनता पार्टीतल्या सर्व जे वरिष्ठ नेत्यांनी मला पारखलं आणि मला नगराध्यक्षाची जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। जी माझी इच्छा होती की या शहरामध्ये अतिशय उच्च प्रतीचा विकास होणं गरजेचं आहे, त्या विकासाची लोकांपाशी अडचण आल्यावर त्यांच्या जवळ जाऊन काम करण्याची जी तळमळ होती त्या तळमळीचा यांनी सर्वांनी विचार केला आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील मुलाला ही बीजेपीची उमेदवारी दिली। भाजपाची उमेदवारी मिळणं म्हणजे हा एक मोठा विजय आहे। आता या विजयाला मी सार्थ ठरण्याचं मी आपल्याला सर्वांना या शहरातील जनतेंना मी वचन देतो आणि याच्या माध्यमातून आपल्याला हे सांगतो की बघितलं गेलं तर शहरामध्ये वाचनालय नाही आहेत, त्या वाचनालयाचं एक माझं खूप मोठं ध्येय आहे। राजूरला जे पहिलंच पॅटर्न होतं की याला अहमदपूर पॅटर्न म्हणून एक शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं, ते परत पुनर्स्थापित करण्याची माझी सगळ्यात मोठी इच्छा आहे। कारण गेलेलं वैभव ही वापस आणण्यासाठी एक खटाटोपी माणूस लागतो आणि त्याच्यासाठी मी उचित आहे असं मला वाटतं आणि ती बघितल्यानंतरच सर्व भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला उमेदवारी दिली। मी त्याच्यामध्ये परिपूर्ण पडणार। परत अजून दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, यांनी विचारलेला एक प्रश्न, भैया बहिणीला दिलेल्या गोष्टीचा विचार करायचा नसतो, कधीच विचार करायचा नाही। दुसरी गोष्ट, या शहरातील जी माया भगिनी आहेत आणि बहिणी आहेत तिचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे, हेही त्यांना कळल्यानंतर त्यांनी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळं मी आपल्यातर्फे सर्वांना ह्या शहरातील जनतेंना एक सांगू इच्छितो की येणाऱ्या जी काही नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये मला भरघोस मतांनी निवडून द्या ही आपल्यातर्फे मी विनंती। शहराचं नाव बदलायचं तुमचं मुख्य अजेंडा आहे, हा विकास नाव बदलल्याने होणार आहे का? मी लोकांमधून चर्चा आहे हो आणि त्या लोकांच्या समस्या मी तुमच्यापर्यंत मांडतो। मी बरोबर आहे आपला प्रश्न। शहरामध्ये पार्किंगची मी ह्या गोष्टी आपण बघितला असतात माता भगिनींना होणारा त्रास टॉयलेट नाही होणारा त्रास आहे, या गोष्टी तुम्ही त्याच्यावरती फोकस कदाचित आपण फेसबुक बघावं, आमच्या फेसबुकमध्ये आपण आंदोलन बघावे, या अतिक्रमणाचे काय आंदोलन आहेत आमचे, सगळ्या कॅमेऱ्यांच्या जे काही मागणी आहेत शहरामधल्या कॅमेऱ्याच्या मागण्या सुद्धा आमची आहेत, तो होणारा त्रास आहे। हा जो विकास आहे ह्या विकासाची एक बाजू आहे, ती विकास मी करणार आहे आणि करत राहणार आहे। लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की राजूरला मला मोकळा श्वास द्यायचा आहे, त्याच्यामध्ये भगिनींना सगळ्या व्यवस्थित वावरता यावं, व्यवस्थित राहता यावं, माणसांना वयोवृद्ध माणसांना बसण्यासाठी मला विरुंगळा स्थापन करायचा आहे, वाचनालय स्थापन करायचे आहे। हा आता राहिला विषय राजूरचा, राजूर जे आहे ते आपल्या जे काही मुघलाच्या काळामध्ये जे आपल्यावरती अत्याचारी होता त्याच्या पत्नीला इथून जाताना मुलगा झाला होता, त्या मुलाच्या अहमदच्या नावावरून ही ठेवलेलं आहे। मला एकट्यालाच नाही किंवा हिंदू धर्मालाच नाही, मुस्लिम समाजालाही असेल, सगळ्या धर्माच्या लोकांना त्यांचा त्रास होता, त्या त्रासाचं ते आमच्यावर अत्याचार झाला, त्या अत्याचारांच्या ज्या माणसानं केलं त्या माणसांच्या मुलाचं नाव शहराला राहू नये म्हणून आमची प्रतिक्रिया आहे की या शहराचं नाव बदलून राजूर व्हावं। जाहीरनामा कधी 2 दिवसामध्ये प्रकाशित केला जाईल, आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीरनामा प्रकाशित केला जाईल। राजा भाऊ इकडे अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या सर्वांना इथं बी निमंत्रित केलेलं आहे आम्ही सर्वांनी। खरं म्हणजे गेल्या 7-8 वर्षात अहमदपूरच्या विकासासाठी राज्यातलं जे सरकार आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं भरपूर प्रमाणात निधी दिला, अहमदपूरच्या विकासासाठी जे जे म्हणून करता येईल ते केलेलं आहे। तसंच बाकी इतर योजना विकासाच्या इन्फ्रास्ट्रक्चर असेल, परदेशी गुंतवणूक असेल, या सर्व अर्थानं गेल्या म्हणजे 7-8 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं इथं महाराष्ट्रामध्ये विकासाची घोडदौड सुरू आहे
ती सगळी घोडदौड लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीनं आपल्या या सरकारनं त्यांना स्वावलंबी होण्यासाठी ज्या पद्धतीची मदत केलेली आहे, शेतकऱ्यांना ज्या पद्धतीची मदत केलेली आहे, या सगळ्या गोष्टीच्यावरती महाराष्ट्रामध्ये फार उत्कृष्ट अशा पद्धतीचं सरकार, अशा पद्धतीचा लौकिक या सरकारनं मिळवलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती आता ज्या महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यातली आपली अहमदपूर नगर परिषद आणि अहमदपूर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन नगर परिषद सदस्यासाठी 19 उमेदवार आणि नगराध्यक्षासाठी अत्यंत लोकांमधला, सर्वसामान्य कुटुंबातला आणि ज्याचा लौकिक एक अत्यंत म्हणजे कर्तबगार आणि अत्यंत निस्वार्थ स्वच्छ चारित्र्याचा अशा लौकिक असलेल्या स्वप्नीलजी हत्ते यांना भारतीय जनता पार्टीने अध्यक्षपदाचा उमेदवारी त्यांना दिलेली आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, त्या सरकारचं कर्तृत्व, आमच्या नेत्यांचं नेतृत्व, या सगळ्या गोष्टींच्यावरती अहमदपूर शहरातली जनता भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून इथं नगर परिषदसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या हाती सोपवेल अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून सुद्धा संबंध अहमदपूरच्या जनतेला, मतदारांना आम्ही सर्वजण नेते, आज राजकुमारजी मजगे आहेत, भारजी चामे आहेत, दिलीपराव देशमुख मालक आहेत, आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, माननीय आमच्या या मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रताप पाटील आहेत, दुसरे आमच्या किनगाव मंडळाचे अध्यक्ष चंद्रप्रकाश झांगे, आम्ही सगळे पदाधिकारी पण इथं आज उपस्थित आहेत. एका ताकदीनं ही निवडणूक आम्ही लढवण्याचा निर्धार म्हणजे केलेला आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही ज्या पद्धतीने आता लवकरच आम्ही आमचा जाहीरनामा पण प्रकाशित करणार आहोत. जाहीरनाम्यामधला आमचा 1 नंबरचा अजेंडा अहमदपूरचं नाव बदलून राजूर करण्याचा असा आमचा अजेंडा आहे. आणि बाकीच्या विकासाच्या सुद्धा त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही आमचे सगळे उल्लेख आपल्याला सविस्तरपणे करू. गेल्या अनेक वर्षापासून इथं ज्या पद्धतीनं नगराचा विकास, ज्या डीपी आहे, नव्यानं डीपी निर्माण करून इथं प्रत्येक ठिकाणी सौंदर्य म्हणजे कशा पद्धतीनं सुंदर शहर बनेल याच्यासाठीचा पण अजेंडा आहे. इथल्या कबाल्याचे प्रश्न आहेत, त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा आम्ही पुढाकार घेऊन त्याही पद्धतीने करणार आहोत. घरकुलसारखी पंतप्रधान आवास योजनेसारखी योजनेत मोठ्या प्रमाणात लोकांना इथं घरं देण्याचे आमचा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे. त्याच्यावरतीचा आमचा प्लॅन करणार आहोत. पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही काय काय करणार आहोत हे आमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला दिसणारच आहे. आमचं राज्यात सरकार असल्यामुळं आणि देशाचे आपलं पंतप्रधान माननीय मोदी साहेब भारत सरकारमध्ये असल्यामुळं आणि विशेषतः आमच्या मुख्यमंत्र्यांना शहराच्या विकासाची विशेष दृष्टी असल्यामुळं निश्चितपणे आपल्या शहरासाठी आम्हाला पूर्णपणे त्यांनी माननीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतील तुमच्या शहरासाठी त्या सगळ्या मी तुम्हाला पुरवेन. तुम्ही अत्यंत ताकदीने लढवा आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा या नगर परिषदेवर फडकावा अशा पद्धतीचे त्यांनी मला आदेश दिलेले आहेत. तेव्हा आणि लोकांचाही आम्हाला विश्वास आहे. आमचे उमेदवार जे आहेत आमच्या नगराध्यक्षपदाचे, त्यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर ज्या पद्धतीचा जल्लोष आणि आनंद समाज माध्यमातून लोकांनी व्यक्त केलेला आहे. खरं तर ते शहराच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, परंतु संपूर्ण विधानसभा मतदारसंघ, चाकूर तालुका, अहमदपूर तालुका आणि जिल्ह्यातून ज्या पद्धतीनं तुम्ही पाहत असाल, सगळे आपले मीडियाचे तुम्ही प्रतिनिधी आहात, मग फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, ह्या सगळ्या माध्यमातून त्यांचं लोकांनी इतकं मोठ्या प्रमाणात स्वागत केले. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीने दिलेला उमेदवार अत्यंत सक्षम आहे, चांगला आहे, इतर उमेदवारापेक्षा अत्यंत कर्तबगार आहे आणि एक दृष्टी असलेला कार्यकर्ता म्हणून लोकांनी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की या अहमदपूरचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच होईल आणि नगर परिषदेमध्ये सत्तासुद्धा भारतीय जनता पार्टीची येईल. युती का होऊ शकली नाही याचं मुख्य कारण काय? युतीसाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. खरं तर त्यांच्याकडून आम्हाला कधीच युतीसाठी निमंत्रण नव्हतं, पण आमच्यामध्ये आम्ही सहयोगी पक्ष म्हणून सरकारमध्ये आम्ही एकत्रित आहोत म्हणून आम्ही सगळेजण युती करावी याच्यासाठी त्यांच्याकडे प्रस्ताव घेऊन अनेक वेळेला गेलो.
शेवटच्या दिवशीचा आमचा जेव्हा आम्ही सगळे जरी मिळून आमचे सगळे नेते होते, आम्ही गेलो होतो, त्याही वेळेला आम्ही त्यांच्यासमोर अत्यंत सन्मानजनक युती व्हावी अशा पद्धतीचा प्रस्ताव केला. त्यांनी आम्हाला म्हणाले की तुम्हाला आम्ही नगराध्यक्षपद देणार नाही, आम्ही नगराध्यक्षपद आम्ही घेणार. म्हणलं काही हरकत नाही सर, नगराध्यक्षपद तुम्ही घ्या, पण आमची सुद्धा ताकद आहे. गेल्या वेळेला फक्त 300 मतांनी आमचा इथं नगराध्यक्षपदाचा पराभव झालेला आहे. भारतीय जनता पार्टीची ताकद नसती तर कदाचित इतक्या कमी मतांनी पराभव झाला नसता. तेव्हा आमची सुद्धा ताकद आहे आणि त्यामुळं आम्हाला सन्मानजनक अशा पद्धतीच्या तुम्ही जागा द्या अशा मी विनंती केली होती. पण दुर्दैवानं 2 प्रभाग आम्ही त्यांना स्वतंत्रपणे आम्हाला द्या असं सांगितले होते. ते 2 प्रभाग त्यांनी आम्हाला दिले नाहीत आणि म्हणून त्यांना आम्ही विनंती शेवटपर्यंत वाट पाहिली त्यांची आम्ही. आणि अशा वेळेला आम्ही आमच्या वरिष्ठांकडे हा प्रस्ताव मांडला. तेव्हा वरिष्ठांनी सांगितलं ते जर सन्मानपूर्वक युती करत नसतील, आपल्याला युतीचा प्रस्ताव तुम्ही दिला, स्वतःहून तुम्ही त्यांच्याकडे बोललेले आहात, पण त्यांना युती करायची नाही असं दिसतंय, तेव्हा तुम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवा आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावरती सर्व 25च्या 25 उमेदवार उभे करा अशा पद्धतीचा आमच्या वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिल्यानंतर आम्ही तो निर्णय घेतला. 1 दिवसात आम्ही जवळपास 25 उमेदवार ची तयारी करून 25 उमेदवार आम्ही तयार केले होते. म्हणून आमच्या बाबतीत एक दुर्दैवी अशी घटना घडली. ज्यांच्यावरती विश्वास ठेवून पक्षानं त्यांना उमेदवार काही निवडायला सांगितले होते, जे शहराचे अध्यक्ष होते, त्यांनाच युती कदाचित झाल्याचं आवडलं नसेल म्हणून त्यांनी म्हणजे राष्ट्रवादीच्या, ते आम्हाला कळलं नाही की दुसऱ्या दिवशी 10:30-11 वाजता जेव्हा कळलं की ते राष्ट्रवादीच्या वतीने त्यांचं फॉर्म भरला जातात, आम्ही त्यांना विचारत होतो की तुम्ही फॉर्म भरून झाले का, तुमच्या प्रभागातले उमेदवार तुम्ही तयार केले का. त्यांनी रात्री 1 पर्यंत मी त्यांच्याशी बोलत होतो, तेव्हा ते सांगत होते की मी पाहतोय, शोधतोय, बघतोय असंच सांगितलं त्यांनी मला. आणि म्हणजे कुठल्याही प्रकारची आम्हाला कल्पना न देता आम्हाला अंधारात ठेवून हा विश्वासघात केला. आणि 11:30 वाजता त्यांनी राष्ट्रवादीच्याकडून तिन्ही म्हणजे त्यांच्या प्रभागातल्या 3 लोकांनी उमेदवारी दाखल केल्याचं आम्हाला कळलं. एवढंच नाही तर आमच्याकडे जे लोक उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते त्यांना सुद्धा पळवण्याचं काम, खरं म्हणजे युतीत असताना जनरली असं करू नये, पण त्यांनी आमच्याकडून भरलेले फॉर्म त्यांना सुद्धा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण हंटिंग करण्याचं काम, त्यांना सुद्धा ओढण्याचं काम करून आमच्या 6 उमेदवार आम्हाला त्याच्यामुळे कमी पडले. आणि ऐन वेळेला सोडून गेल्यामुळं आम्ही तिथं दुसरे उमेदवार उभे करू शकलो नाही. जेवढं आम्हाला करता येईल तेवढं मी केले, पण अशामुळं आम्ही 6 उमेदवार आम्हाला उभा करता आले नाहीत. पण तरीही जे 19 उमेदवार आहेत ते 19 उमेदवार हे अत्यंत सक्षम, ताकदवान आहेत. नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा अत्यंत कार्यक्षम, अत्यंत चारित्र्य म्हणजे स्वच्छ चारित्र्याचा आणि कर्तबगार असा चेहरा समोर असल्यामुळं, लोकांमधला चेहरा असल्यामुळं लोक भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून आम्हाला नगरेशमध्ये सत्ता देतील असा आम्हाला विश्वास आहे. या निवडणुकीमध्ये युती झाली नाही म्हणून येणाऱ्या आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला सुद्धा होणार नाही याचे संकेत हे द्यायचे आहेत. बघा, आम्ही आमच्या इथं आमचे जे सहयोगी पक्ष आहेत त्यांचा आमदार आहेत, ते आमचे मंत्री आहेत, म्हणून आम्ही त्यांच्याकडे याही बाबतीतला प्रस्ताव त्यांच्याकडे नेला होता. आम्ही त्याही बाबतीत प्रस्ताव देऊ, जर प्रस्ताव सन्मानजनकपूर्वक झाला तर आम्ही युती करू, नाही तर आम्ही त्याही वेळेला स्वतंत्र लढू. पण औसा मतदारसंघाचे जे आमदार आहेत अभिमन्यू पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं, राष्ट्रवादी सोबत आमची युती झाली आहे, म्हणजे अहमदपूर सोबत. कोणत्या राष्ट्रवादी सोबत युती झाली आहे त्याच्यावर काय? नाही, आता मला माहिती नाही त्यांचं मी कुठे स्टेटमेंट दिलं, मी ऐकलेलं नाही आहे, आमच्याबरोबर नाही ऐकलेलं नाही आहे, तेव्हा त्याच्याबद्दल मला कॉमेंट करणं उचित. काय म्हणताय तुम्ही? म्हणजे कोणत्या राष्ट्रवादी सोबत युती झाली आहे ते म्हणतात. अजितदादा पवारच्या राष्ट्रवादी सोबत आमची महायुती आहे. एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि आमचे देवाभाऊ या 3 पक्षाची महायुती आहे. या 3 पक्षाची राज्यामध्ये महायुती आहे, म्हणून आम्ही सुद्धा अहमदपूरमध्ये नगरपालिकेमध्ये महायुतीत राहण्याचा प्रयत्न केला, पण काही कारणास्तव अपयश आल्यामुळं ती युती झाली नाही, म्हणून आम्हाला आमचं स्वतंत्र पॅनल उभा करावा लागला. गुपित का ठेवता कोणत्या कारणामुळे झाली नाही ते सांगा ना. 1 मिनिट. काही गुपित नाही, ओपन हार्ट आहे सगळं. आम्ही त्यांना 10 जागा देऊन आमचा थोडा सन्मान करा. राष्ट्रीय पक्ष आहे आमचा, राज्यापुरता पक्ष नाही.
राष्ट्रीय पक्ष आहे, 10 जागा देऊन आमचा सन्मान करा, तर आपण कुठलीही अडचण येणार नाही. पण ते 6 किंवा 7 जागेवर आणल्यामुळं आमच्या पक्षश्रेष्ठीनं आम्हाला स्पष्ट सांगितलं की आपले माणसं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्याला, सामान्य कार्यकर्त्याला संधी द्या आणि 25ला 25 फॉर्म भरून घ्या, हे असं रविवारी सांगितलं. आणि सोमवारी आपल्याला फॉर्म भरायचे होते. रविवारच्या एका दिवसामध्ये इतके फॉर्म गोळा करणं कुणालाही शक्य होत नाही. पण आम्ही सगळ्यांनी मिळून, मग आमचे भारतभाऊ असतील, दादा असतील, आमच्या राजकुमार मजगे साहेब असतील, आमचे खंदाडे साहेब असतील, अशोक केंद्रे असतील, त्र्यंबकराव गुट्टे असतील, आमचे दोन्ही अध्यक्ष असतील, रात्रचा दिवस केला आम्ही. आणि 25च्या ऐवजी 19 फॉर्मवर आम्ही वैध झालेले आहेत आमचे. आणि वार्ड क्रमांक 12 ह्याच्यामध्ये तिन्ही उमेदवार आमचे सकाळी सोमवारी फॉर्म भरायच्या दिवशी 11 वाजता राष्ट्रवादीकडून फॉर्म भरले असं आम्हाला कळलं. ते म्हणजे अतिशय चांगली गोष्ट नाही. पण ते ठीक आहे, ते आता त्यांची मर्जी आहे. ते जरी गेले तिकडं तर त्यांच्या इच्छेनुसार गेले. म्हणून आम्हाला 1-2-4 माणसं फॉर्म भरायचे आम्हाला कमी पडले. तुम्हाला म्हणायचं खालच्या पातळीचं राजकारण करायला कोण? राष्ट्रवादीचे जे असते नाही, आम्हाला कोण खाल्ल्या पातळीवर करायला, कोण वरल्या पातळीवर करायला ह्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. शहरातली परिस्थिती जर बघितली तर मुस्लिम समाजाची देखील समसमान किंवा असेल किंवा कमी जास्त असेल मतदानाची संख्या. परंतु तुमचा अजेंडा जो आहे की अहमदपूर शहराचं नाव राजूर करायचं, होय, याला किती टक्के मुस्लिम प्रतिसाद देतील आणि तुमच्या उमेदवाराला स्वीकारतील असं वाटतंय? नाही, मुस्लिम राजूर, अहमदपूरचं नाव राजूर करण्याकरता मुस्लिम बांधव आमचं किती आम्हाला सहकार्य करणार आहे आम्हाला माहीत नाही. पण आमच्या सगळ्या समाजाच्या वतीनं अहमदपूरचं नाव राजूर हे रोशन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महत्वाचा एक मुद्दा, कोणत्याही पक्षाने मुस्लिम उमेदवाराला स्वीकारलेलं नाही या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये. तुमच्यापुरतं तुम्ही काय सांगाल की तुमच्याकडे का मुस्लिमचा उमेदवार असा प्राबल्य असलेला नव्हता? नाही ना, आमच्याकडे जर समजा मुस्लिम समाजाचा एखादा कार्यकर्ता जर चांगला कर्तबगार असता तर आम्ही सुद्धा मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली असती. पण भाजप म्हणून मुस्लिम आमच्या जवळ यायला तयार नाही. भाजप आता तुम्हाला पुन्हा सांगतो की आम्ही मुस्लिमांना उमेदवारी 4 लोकांना उमेदवारी दिलेली आहे. ज्यांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली त्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे. तुमचा जो मुद्दा होता ना की मुस्लिमांना म्हणजे मुस्लिम समाज तुमच्याबरोबर राहील का, आम्ही तर असं म्हणतो की खऱ्या अर्थानं ज्यांनी मुस्लिमांची मतं लाटून सत्तेवर आले त्या लोकांनी त्यांचा सन्मान केला नाही, त्यांना आदर केला नाही. इथं खऱ्या अर्थानं आमच्या मागे तर कधीच म्हणजे आपला मुस्लिम समाज आमच्याकडे नव्हता. आणि आमची विनंती आहे त्यांना की ज्यांनी तुम्ही फार मोठे तुमचे मतदान बहुमतानं निवडून दिले, तुम्ही त्यांना सत्तेत दिलं, तुम्हाला त्या लोकांनी खरं म्हणजे तुमचा सन्मान करायला पाहिजे होता, तुमचा नगराध्यक्ष तरी द्यायला पाहिजे होता. पण त्यांनी तुमच्या मताची कदर केली नाही किंवा तुमचा सन्मान केला नाही, याची तुम्ही जाणीव ठेवावी एवढी माझी मुस्लिम बांधवाला विनंती आहे. भाजपा कोणते मुद्दे घेऊन विकास कामाचं जाणार आहे? सांगितलं ना तुम्हाला मुस्लिम की आमच्या अजेंड्यातला पहिलं नाव आहे की जे खऱ्या अर्थानं आमचं मूळ नाव राजूर होतं, राजूर वरवाळ म्हणतात आपल्या या राजूरला, हां पुरातन नाव, ते नाव मुघल काळामध्ये ते बदलण्यात आलं आणि अहमदपूर करण्यात आलं. ते म्हणजे खरं ओरिजिनल आमची संस्कृती आमची परंपरा आहे ती राजूर वरवाळमध्ये आहे, त्या नावात आहे. आणि म्हणून ते नाव पुन्हा ते वैभव, ती संस्कृती, ते नाव परत आमच्या राजूरला मिळवून देण्याचा आम्ही काय करणार आहोत, आमच्या अजेंडामध्ये आहेत. आमचे नगर परिषद आली एक अजेंडा असल्यामुळे दुसरं काही नाही आहे ना. ते सांगितलं ना, तुम्ही ऐकलं नाही का की इथं या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी इथले सगळे आहेत. इथं शौचालय नाही आहेत, एवढी मोठी नगर परिषद सुद्धा सार्वजनिक शौचालय नाही आहेत, पुन्हा गार्डन्स नाहीत, बगीचे नाही आहेत, विरंगुळा केंद्र नाही आहेत,
आणि इथला DP जो आहे ना तो उत्कृष्ट पद्धतीनं एखाद्या चांगल्या आदर्श अशा शहराचा करण्याचा आमचा मानस आहे. आता हा शहर आहे, शहरामधून आम्ही आमच्या माननीय नेते आमचे केंद्रीय दळणवळण मंत्री गडकरी साहेबांनी या लातूर रोड म्हणजे आम्ही वन टाईम इम्प्रूव्हमेंटमध्ये 137 कोटी रुपये हे अहमदपूरचा तिकडे बायपासपासून ते ह्या बायपासपर्यंत आता असा दुतर्फी रस्ता होणार आहे, मध्ये म्हणजे डिव्हायडर असणार आहे. त्याच्यानंतर तो मंजूर झाला आहे, त्याचं टेंडरही झालं 136 कोटीचा. चाकूर आणि अहमदपूरमध्ये 136 कोटी रुपये दिलेत. या संबंध शहराचा जो मुख्य आपला रस्ता आहे त्याचा सुद्धा चेहरामोहरा लवकरच आमच्या माननीय नितीन गडकरी दिलेल्या पैशामुळे निश्चितपणे होणार आहे. असेच डेव्हलपमेंट्स आमच्या अहमदपूर शहराचे करण्याचं आमचं आम्ही जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय काय करणार आहोत हे सगळे मुद्देसूदपणे तुम्हाला देऊ एवढंच सांगतो. आपले 6 उमेदवार कमी आहेत आणि ते उमेदवार पळवण्यामध्ये तुमचा मित्र पक्ष सक्सेस झाला. त्या 6 उमेदवाराच्या कमी असल्याचा ॲडव्होकेट होते साहेब जरी वेल एज्युकेटेड आहेत तरी त्या 6 उमेदवार नसल्याचा परिणाम यांच्या याच्यावर काय होईल? बघा, नगराध्यक्ष पदाचा चेहराच असा आहे की त्याचा खालच्या उमेदवारावरती परिणाम होत नाही. हा प्रयत्न कसं असतं की प्रचार यंत्रणा या त्या सगळ्या गोष्टी त्या 5 यंत्रणा पण आम्हाला माहीत आहे. आम्हाला काही अपक्ष आहेत आणि सक्षम अपक्ष आहेत, त्यांनी आमच्याकडे विचार नाही केलेली आहे आम्हाला पुरस्कृत करा म्हणून. आणि आमचा तो मानस आहे की अशा आमच्या राहिलेल्या 6 जागांमध्ये आम्ही त्या चांगल्या उमेदवारांना पुरस्कृत करणार आहोत. त्यामुळं 25च्या 25 ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ताकद राहील. तुटलेल्या युतीचा तुमच्या राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या तुटलेल्या युतीचा फायदा महाविकास आघाडीला होणार असं वाटत नाही का? कसं आहे मला सांगतो त्यांची ताकद काय आहे आता बघा, या विषयामुळं त्यांची ताकद वाढणार नाही. त्यामुळं त्यांचा फायदा अजिबात त्यांना होणार नाही. मुळात जर फायदा झालाच तर जे ट्रायंग्युलर फाईट होणार आहे, गेल्या वेळेला स्टेट फाईटमध्ये आम्हाला फक्त 300 मतांनी हरलो होतो, त्यावेळेला ट्रायंग्युलर फाईट आहे आणि म्हणून आम्हाला निश्चितपणे भाजपावर वोट चोरीचा आक्षेप केला जातो विरोधी पक्ष. ते विरोधी पक्षाचे आरोप मी सांगितलं तुम्हाला की आत्ता विधानसभा बिहारमध्ये जे निवडणूक झाली, माझी मुस्लिम बांधवांना माझ्या या माध्यमातून तुमच्या आणखी मला विनंती करायची आहे. 39 मतदारसंघ बिहारमधले मुस्लिम बहुल होते, तिथं भाजपचे उमेदवार निवडून आले. एक मतदारसंघ तर असाही जिथं 70% मुस्लिम होते, तिथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला आहे. तिथल्या मुसलमानांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीला स्वीकारले म्हणून इतकं प्रचंड प्रमाणात बहुमत आले. लोकांचं दृष्टिकोन मुस्लिम बांधवांचा सुद्धा दृष्टिकोन बोलतो. पण ज्यांनी अनेक वर्ष मुसलमानांची मतं घेऊन मुसलमानांना वाऱ्यावर सोडलं, त्यांचा कुठलाही विकास केला नाही, आजही पंक्चर काढणे, केळीची दुकानं चालवणे अशाच पद्धतीची त्यांची अवस्था ठेवलेली आहे. त्याच्यावरती आत्ता या देशातली परिस्थिती बदलती आहे आणि राज्यातलीच परिस्थिती बदललेली आहे आणि म्हणूनच 225पेक्षा अधिक महायुतीला जागा आमदारकीला मिळालेल्या आहेत. आणि या आता येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच म्हणजे नगर परिषदा येतील आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच येतील. स्वप्नील होते हे एक कट्टर आणि स्पष्ट वक्ते आहेत, उच्च शिक्षित आहेत, तुम्ही आताच म्हणालात. परंतु आताच्या या राजकारणाची स्थिती जर बघितली तर तुमच्या गटबाजीच्या राजकारणामध्ये त्यांचा बळी तर जाणार नाही असं वाटतं. बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगतो की तुम्ही जो प्रश्न विचारलात ना की स्वप्नील होते मग गटच पडले ना तुमचे. स्वप्नील होते हे हिंदू धर्माचा पुरस्कार करणारे आहेत, पण मुसलमानांचा द्वेष करणारे नाही आहेत. कोणालाही स्वतःच्या धर्माचा पुरस्कार करण्याचा त्याचा अभिमान असं ठेवणं गरज नाही. उलट ज्यांनी मुस्लिम बांधवांना धुळफेक टोकून त्यांना ज्या पद्धतीनं त्यांना त्यांची दिशाभूल करून मतं मिळवलेली आहेत, खरं म्हणजे त्यांनी मुसलमानांचा विश्वासघात त्या लोकांनी केलेला आहे. जर त्यांना खरं म्हणजे त्यांना माहिती होतं की आपण मुसलमानांच्यामुळं आपण काय झालेलो आहोत, निवडून आलेलो आहोत, तेव्हा त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्यांचा सन्मान करण्यासाठी इथं मुस्लिम उमेदवार द्यायला पाहिजे होता. आमच्याकडे मुसलमानांनी उमेदवारी जर मागितली असती नगराध्यक्ष पदासाठी तर आम्ही पण दिली असती, पण आमच्याकडे मुसलमानांनी उमेदवारी मागितली नाही, त्यामुळे आम्ही मुसलमानांना उमेदवारी दिली नाही. दादा, त्यांनी वापर केला मुस्लिम समाजाचा, त्यांनी त्याच्यावर अन्याय केला म्हणतात. हो, मग तुम्ही तरी त्यांना न्याय मिळवून दिला. आमच्याकडे उमेदवारी मागितला असता तर आम्ही निश्चितपणे दिला असता. बोला सर, बोला. बोला सांगा.
मुस्लिम समाजाचा ज्यांनी वापर केला तुम्ही म्हणत आहात, हो वापर केलाय. मग तुमच्या समोर एवढं घडत असताना मग तुम्ही आम्ही आहोत तुमच्यासाठी म्हणून तुम्ही काय पुढाकार घेतला नाही? आहोत ना आम्ही. राज्यातली केंद्रातली भारतीय जनता पार्टी मुस्लिम बांधवासोबत बी आहे, हिंदू बांधवासोबत बी आहे. आज आमच्या मुस्लिम भगिनी त्यांना सुद्धा महिन्याला 1,500 रुपये देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आहे. आणि ते जर आमच्याकडे आले तर मग त्यांना तसं पोरगं राहूच देणार नाही. आणि मला बिहारच्या नाही, मग निवडणुकीमध्ये येण्यासाठी त्यांनी यावं. आता तुम्ही सांगताय आमच्याकडे कोणी मागितली नाही, म्हणजे त्यांच्या मनात एक कुठली तरी भीती आहे. कशाची भीती आहे? तुमच्याकडे मागितली नाही हे तुमचं विधान आहे, आणि मग त्यांनी का मागितलं नाही त्याचं कारण हे तुम्ही स्पष्ट नाही, त्रिशरण- त्यांची जी काय असेल ते कारण त्याचं न मागण्याचं, तर ते तुम्ही का बरं दूर केलं नाही नाही? मला ऐकतो. आम्हाला आमच्याकडे मुस्लिम बांधवांनी जवळपास 10-15 लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे. तुम्ही अगदी तुमचा जो प्रश्न आहे ना त्याला मी मुद्दाम तुम्हाला क्रॉस करतो. जर आमच्यावरती विश्वास नसता तर या 15 लोकांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली नसती त्यात नगरसेवक पदासाठी. तेव्हा मागितली. आता नगराध्यक्ष पदासाठी का त्यांना असं वाटलं नाही की आपल्याकडे उमेदवार वगैरे हा तो त्यांचा 2 मिनिटापूर्वी तुम्हीच म्हणालात आमच्याकडे मागायला आले नाहीत, आणि आता हो. तुम्ही सांगताय 15 जण. नाही नगरसेवकाचं बोलतो तुम्हाला मी. नाही तफावत नाही. नगरसेवक पदासाठी बोलतोय मी तुम्हाला. माझ्या नगरसेवक पदासाठी 15 जणांनी मागितलं, तर तुमच्या 6 जागा काय रिक्त आहेत? नाही ज्या प्रभागात आमच्या जागा रिक्त आहे त्या ठिकाणी आता 3 सांगितलं ना तुम्हाला मी. जिथं 12 ऐन वेळेला सोडून गेल्यामुळे 3 गेल्या. बोला. उत्तर मी देतो. लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर ऐन निवडणुकीमध्ये 10,000 रुपये पाठवले गेले. तसा काही या निवडणुकीत अजेंडा महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीला आम्ही अगोदरच आमच्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिन्याला त्यांच्या खात्यावर जमा करतोय. ते तर रेग्युलर आहे. नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तसं 10,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर टाकावं असा काही आणखी अजेंडा बिहारमध्ये झालंय बा, भारतीय पक्ष बिहारमध्ये झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोडून विधानसभा ज्यावेळेस येईल आणि लोकसभा येईल त्यावेळेस सुद्धा बिहार सरकार होऊ शकतंय. टाकणार का आपण? होऊ शकतंय. विधानसभेमध्ये होऊ शकतंय. स्वराज्य संस्थेला टाकणार नाही. होऊ शकतंय. परमार्थातून स्वार्थ साधायला काय अडचण आहे? ओके, बरोबर. परमार्थ करत स्वार्थ साधू नये. चला आम्हाला तर चांगलं काम करायचं. धन्यवाद. सगळ्यांचे आभार. चहा पिऊ. आवाज बहुजनांचा.